आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटी या चॅप्टर मधलं टू ट्रायंगल सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल्स त्रिकोणाची समरूपता यावर आधारित राहिलेली काही उदाहरणे आज आपण पाहणार आहोत. मी इथे एक एक्झाम्पल घेतलेले प्रॉब्लेमचे 1 मधलं क्वेश्चन नंबर 11 आहे. काय सांगितले बघा, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी सेगमेंट एडी इज पॅरलल टू दी सेगमेंट बीसी. चौकोन एबीसीडी या चौकोनामध्ये एडी हा रेषाखंड बीसी या बाजूला समांतर आहे. डायगोनल एसी आणि डायगोनल बीडी इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट पी. कर्ण एसी आणि कर्ण बीडी हे परस्परांना पी या बिंदूत छेदत आहेत. देन प्रूव्ह दॅट एपी अपॉन पीडी इक्वल टू पीसी अपॉन बीपी. पीसी अपॉन बीपी हे प्रूव्ह करायचंय. आता थोडासा विचार केला तर बाळांनो, एपी अपॉन पीसी खरं तर ऍक्च्युली एपी अपॉन पीसी इक्वल टू पीडी अपॉन बीपी हे प्रूव्ह करायचं. ऍक्च्युली न्यूमरेटर वरून एक ट्रायंगल मिळत असतो बाळांनो, तिथं अंशस्थानावरून एक त्रिकोण मिळतो. पण तो ट्रायंगल बघा काय, एपी अपॉन पीडी आहे. एपी अपॉन पीडी इक्वल टू पीसी अपॉन बीपी हे प्रूव्ह करायचं आहे. आता न्यूमरेटर वरून एक ट्रायंगल जर भेटला तर ट्रायंगल एपीसी हा ट्रायंगल होतो, परंतु खरं ऍक्च्युली हा एपीसी हा ट्रायंगलच तयार होत नाही. ए पी अँड सी ऑल दीज 3 पॉइंट्स आर कोलिनियर. आणि इथं डिनॉमिनेटर वरून जर एक ट्रायंगल भेटला छेदस्थानावरून, तर छेदस्थानावरून ट्रायंगल होतोय पीडी अँड बी. पीडीबी हे सुद्धा पॉइंट कोलिनियर आहे. म्हणजे इथं आपल्याला हे ट्रायंगल प्रूव्ह करून चालणार नाही. मग आता ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल तयारच होत नाही तर सिमिलर दाखवता येणार नाही. मग आता काय करावं लागेल तर थोडासा विचार करावा लागेल. हा जर पीसी जो आहे तो पीसी हा डिनॉमिनेटरला असता इथं, म्हणजे काय एपी अपॉन पीसी असं असतं, बरोबर आहे. बघा थोडस उलट उदाहरण सोडूया आपण. मला काय प्रूव्ह करायचंय तिथून जाऊया आपण. बघा प्रूव्ह काय करायचंय आपल्याला, एपी अपॉन पीडी, एपी अपॉन पीसी इक्वल टू पीडी अपॉन बीपी हे आपलं प्रूव्ह करायचं विधान आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पण तो ऍक्च्युली एपी अपॉन पीसी, एपी अपॉन पीडी इक्वल टू पीसी अपॉन बीपी हे प्रूव्ह करायचंय आपल्याला, बरोबर आहे. पण आता इथं न्यूमरेटर वरून ट्रायंगल तयार होत नाही. ए पी सी पी डी बी हे हा ट्रायंगलच तयार होत नाही बाळा. मग काय करावं लागेल, मात्र हे जर पीसी इथं जर असतं तर आपल्याला एक ट्रायंगल तयार झाला असता आणि हे पीडी इथं असतं. तर एपी अपॉन इथं बघा हे काय आहे, इथं मी घेतलं पीसी आणि इथं घेतलं पीडी अपॉन बीपी हे घेतलं. आता ही जी क्रिया आहे या क्रियेला काय म्हणलं जातं, हे 2 रेशो इक्वल आहेत आणि 2 रेशोचा पहिल्या रेशोचा डिनॉमिनेटर जो आहे तो दुसऱ्या रेशोचा न्यूमरेटर मानला. म्हणजे ही 2 समान गुणोत्तर आहेत आणि समान गुणोत्तरातला पहिल्या गुणोत्तराचा छेद जो आहे म्हणजे उत्तरपद जे आहे ते पहिल्या गुणोत्तराचं पूर्वपद बनलं. बघा आता इथं छेद आहे तो इथं दुसऱ्या गुणोत्तराचं पूर्वपद म्हणजे अंश पडला. असं जर झालं तर ह्या क्रियेला काहीतरी म्हणलं जातं. ही क्रिया कोणती क्रिया आहे बघा, बरोबर आहे काय, अल्टरनेटो म्हणजे एकांतर क्रिया म्हटलं जातं. आता बघा न्यूमरेटर वरून एक ट्रायंगल मिळाला ए पी आणि डी आहे का, ए पी डी म्हणजे हा ट्रायंगल एपीडी हा ट्रायंगल सिमिलर असला पाहिजे. डिनॉमिनेटर वरून बघा कुठला डिनॉमिनेटर वरून ट्रायंगल तयार होतो, ए पी डी. आता पी हा कॉमन पॉइंट आहे म्हणून पी पहिला लिहित नाही मी, इथं लिहिताना सी पी बी लिहितो. ट्रायंगल सी पी बी एपीडी अपॉन ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल सीपी. म्हणजे कोणते 2 त्रिकोण समरूप दाखवायला पाहिजे तर हा एपीडी आणि सीपीबी हे 2 त्रिकोण समरूप दाखवायला पाहिजे. बघा मी जरा वेगळ्या कलरने इथं करतो. हा ट्रायंगल एपीडी हा ट्रायंगल आणि इथं दुसरा ट्रायंगल आहे सीपीबी हा दुसरा ट्रायंगल. हे 2 ट्रायंगल आपल्याला
काय करावं लागतं, सिमिलर दाखवावं लागतं. जरा विचार केला तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये हा जो अँगल आहे एपीडी हा अँगल आणि सीपीबी मधला, मी पी इथं लिहितो बाळांनो, सीपीबी मधला हा अँगल, हे दोन्ही अँगल कसले आहेत बघा. बरोबर आहे, कसले अँगल आहेत, व्हर्टिकली अपोजिट. म्हणजे अँगल एपीडी हा ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहे तुम्हाला अँगल सीपीबी ला. कसले अँगल आहे ते, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोन आहेत. चला एक कोणाची जोडी तर आपल्याला एकरूप आलेली आहे. आता दुसरी कोणाची जोडी ती एकरूप दाखवणं गरजेचं आहे. मग इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, तर एडी पॅरलल दिलंय बीसी ला. एडी आणि बीसी पॅरलल आहे. एडी आणि बीसी जर पॅरलल असेल आणि बीडी हा जर त्यातला ट्रान्सव्हर्सल असेल तर हा तुम्हाला अशा पद्धतीची डायग्राम मिळेल बघा. बघा आता कोणत्या टाइपचे अँगल तयार होतील, बरोबर आहे, कुठल्या, अल्टरनेट अँगल्स. कुठला अँगल एडीबी हा अँगल आणि अँगल सीबीडी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असणार. परंतु दोन ट्रायंगलच्या नावामध्ये पी हा पॉइंट आलेला आहे इथं, म्हणून याची नावं बदलावी लागतील. काय म्हणावं लागेल, एडीपी हा एडीपी आणि दुसरा सीबीपी. म्हणून इथं अँगल एडीपी कॉन्ग्रुएंट आहे अँगल सीबीपी ला. आता बाळांनो हे डायरेक्ट अल्टरनेट अँगल्स म्हणता येत नाही, कारण अल्टरनेट अँगल एडीबी आहे, एडीपी नव्हे. एडीपी हा त्याच कोण तोच आहे, फक्त कोणाचं नाव चेंज करायला लागतंय. म्हणजे आपल्याला हे पहिले दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. म्हणजे त्याच्यासाठी मला एक स्टेटमेंट मिळणार आहे, ते पहिलं स्टेटमेंट असणार आहे. म्हणून तिथं म्हणावं लागेल फ्रॉम वन एक वर. बरोबर आहे. आता बघा मग याच्यावर दोन ट्रायंगल, इन ट्रायंगल काय म्हणता येईल, इन ट्रायंगल एपीडी अँड ट्रायंगल सीपीबी या दोन त्रिकोणामध्ये आता बघा हे फ्रॉम वन म्हणले, पण पहिलं विधान आपण लिहिलेलं नाही, म्हणून प्रूफ मध्ये पहिलं विधान लिहूया. सिद्धतेमध्ये काय बघूया, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी चौकोन एबीसीडी मध्ये दोन साइड पॅरलल आहेत. एडी पॅरलल आहे बीसी ला आणि त्याची ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय हो बाळांनो, छेदिका कोणते, त्याची छेदिका बीडी घेतली तर कोणते दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले बघा, अँगल एडीबी हा कॉन्ग्रुएंट झाला कुठल्या अँगलला, अँगल सीबीडी ला. आणि इथं कारण म्हणावं लागेल, काय कारण म्हणावं लागेल, हा बरोबर आहे, कसले, अल्टरनेट अँगल्स म्हणजे विक्रम कोन. पण यांची नावं बदलायला पाहिजे. नाव काय बदलून येणार आहे, अँगल एडीपी त्याला ट्रायंगलचं नाव आलं पाहिजे. कॉन्ग्रुएंट अँगल सीबीडी च्या ऐवजी काय म्हणूया, सीबीपी. क्रमांक 1 देतो आणि कारण म्हणूया बी डॅश पी डॅश डी. बघा आपलं उत्तर तयार झालं बाळांनो. आता काही कारण द्यायची राहिले बघा. त्या दोन ट्रायंगल मध्ये एडी आणि बीसी पॅरलल आहे, हे ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे हा अँगल एडीबी आणि सीबीडी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. नावं चेंज केली, अँगल एडीपी कॉन्ग्रुएंट अँगल सीबीपी. आता तुम्ही म्हणणार सर हे उलट का सोडवलं, कारण इथं दोन ट्रायंगलची नावं सरळ मार्गाने मिळत नव्हती आपल्याला, म्हणून काहीतरी बदल करावा लागला, त्यावरून ट्रायंगलची नावं शोधायला लागली, म्हणून मी उलट सोडवलं केलं. त्यासाठी काय आहे, हे दोन अँगल अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे दोन ट्रायंगल घेतले आपण, एपीडी आणि सीपीबी. ट्रायंगल एपीडी आणि ट्रायंगल सीपीबी. अँगल एडीपी कॉन्ग्रुएंट अँगल सीबीबी कुठून घेतला, फ्रॉम वन. अँगल एपीडी कॉन्ग्रुएंट अँगल सीपीबी व्हर्टिकली अपोजिट अँगल. मी आता तिथं शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा. सो ट्रायंगल एपीडी सिमिलर ट्रायंगल सीपीबी. आता कुठली टेस्ट अप्लाय झाली, बरोबर आहे, कुठली, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे कोको समरूपता कसोटी. कुठली कसोटी, कोको समरूपता कसोटी. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे त्याच्या करस्पॉन्डिंग साइड एपी
अपॉन पीसी, एपी अपॉन पीसी. आता सीपी येत आहे परंतु इथं त्यांनी पीसी दिले म्हणून मी पीसी लिहिलं. एपी अपॉन पीसी इक्वल टू पीडी. बघा पीडी अपॉन त्यांनी बीपी म्हटलं, इथं पीबी येत आहे परंतु इथं बीपी म्हटले का, तर ह्या काय आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिंग्युलर ट्रायंगल. समरूप त्रिकोणाच्या कसल्या बाजू आहेत, ह्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या कसल्या बाजू आहेत, संगत बाजू. आता इथं मात्र क्रिया केली, हे पीडी अंशस्थानी ते इथं छेदस्थानी आलं, इथलं छेदस्थानचं त्या अंशस्थानी गेलं. त्याला काय म्हणलं जातं, बाय अल्टरनेंडो. आपण 9वी मध्ये त्या क्रिया बघितल्या होत्या बाय अल्टरनेंडो म्हणजे काय हो, एकांतर क्रियेनं. आणि आपणाला जे विधान सिद्ध करायचंय ते सिद्ध करायचं विधान आपल्याला मिळालेलं आहे. अशा रीतीने तुम्ही प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 11 सोडवू शकता. बरोबर आहे. आता दुसरं पुढे जाऊया, मला जरा डायग्राम काढायला वेळ लागेल बाळांनो. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला जो क्वेश्चन नंबर मला वाटतं 7 आहे, क्वेश्चन नंबर 7 घेऊया. मी तुम्ही बारकाने विचार केला तर या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी तुम्हाला जी एक्झाम्पल घेतली ती एए टेस्टची, आता सुद्धा एक्झाम्पल चालली आपली ती एए टेस्टचीच एक्झाम्पल चाललेली का, तर एक तर गोष्ट अशी की एकसारखा भाग साम्यतेवर जर तुम्ही अभ्यास करायला गेला तर तुम्हाला फारसं कठीण जाणार नाही. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर माझ्या माहितीप्रमाणे 1.3 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 7 आहे. तो क्वेश्चन नंबर 7 बघूया आपण. 1.3 क्वेश्चन नंबर 7 बघूया. मी डायग्राम काढतो थोडीशी. डायग्राम आपली तयार झाली. नाव देऊया त्याची. काय दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये बघा, तुम्ही हे लिहून उदाहरण घेतलं असेल, उदाहरण लिहून घेतलं असेल. बघा काय म्हणलेलं आहे, क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ पॅरललोग्राम. चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. पॉइंट ई इज ऑन साइड बीसी. बिंदू ई हा बाजू बीसी वरचा एक बिंदू आहे. लाइन डी इंटरसेक्ट्स रे ए बी. बघा लाइन डी ही जर डी ही रेषा काढली तर रे ए बी म्हणजे किरण ए बी ला, म्हणजे ए बिंदूतून जाणारा हा जो किरण आहे त्या किरणाला इंटरसेक्ट टू दी रे ए बी इन पॉइंट टी, म्हणजे त्या किरण ए बी ला टी बिंदूत छेदते. प्रूव्ह दॅट डीई इंटू बीई, डीई इंटू बीई इक्वल टू सी इंटू टी. काय प्रूव्ह करायचंय, डीई बघा काय प्रूव्ह करायचंय, डीई इंटू बीई इक्वल टू सी इंटू टी हे प्रूव्ह करायचं असणार. हे आपलं लास्टचं उदाहरण, लास्टचं विधान बरोबर आहे. आता डीई इंटू बीई अपॉन सी इंटू टी. आता एक तर काय करूया बघा, बारकाईने जर विचार केला तर ह्या साइड कुठल्या आहेत बघा. ही एक साइड आहे डी, ही बी, सी आणि ही टी ही साइड आहे बरोबर आहे. ह्या सगळ्या साइड आहेत म्हणजे याच्यावरून दोन ट्रायंगल तयार होत आहेत बघा. कुठले, एक डी सी ई डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबर आहे. डी सी ई हा ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल होतो टी बी ई बरोबर आहे. हे दोन ट्रायंगल आहेत, हे दोन ट्रायंगल. आता तुम्ही म्हणा सर इथं नावं कशी होत आहेत बघा, बघा कसं करता येईल. डी, आता मी काय करतो, ह्यातला जो टी जो आहे तो भाग गुणाकाराच्या स्वरूपातला इकडे भाग करा, म्हणजे याच्या अगोदरची पायरी काय असणार आहे तर डी अपॉन टी इक्वल टू, आता इथं बीई गुणाकाराच्या स्वरूपात इकडे जाईल भागाकाराच्या स्वरूपात, म्हणजे सी अपॉन बी. बघा त्या विधानावरून मी हे विधान मिळवलं बरोबर आहे. आता अंशस्थानावरून, त्या अंशस्थानावरून एक त्रिकोण तयार होतो. एक अंशस्थानावरून मिळतो आणि दुसरा छेदस्थान. कुठला बघा डी ई सी बरोबर आहे.
ट्रायंगल डीईसी किंवा डीसीई म्हणलं तरी चालेल. डीईसी बरोबर आहे. डीईसी मग आता इथं काय म्हणता येईल, सिमिलर असला पाहिजे कुणाला, टीईबी ला. टीईबी ला बरोबर आहे. म्हणजे मला कोणते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, तर ट्रायंगल डीईसी आणि ट्रायंगल टीईबी हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. कळलं का मी कसं शोधलं याच्यावरून, बरोबर आहे. आता डीईसी आणि टीईबी या दोन्ही ट्रायंगल मध्ये जरा बारकाईने विचार केला तर इथं सुद्धा आपल्याला एक पॉइंट कॉमन आलेला आहे बघा. कुठला पॉइंट कॉमन आलेला आहे, एक व्हर्टेक्स कॉमन आहे. ई हा व्हर्टेक्स कॉमन आहे. ज्यावेळी कॉमन व्हर्टेक्स असतो त्यावेळी मी तुम्हाला या अगोदरच्या उदाहरणामध्ये किंवा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले की तिथं एक तर कॉमन अँगल असतो किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल असतो. एक तर सामायिक कोन असतो किंवा विरुद्ध कोन असतो. पण जरा बारकाईने विचार करा कोणत्या प्रकारचा कोण तयार होईल, बरोबर आहे. व्हर्टिकली अपोजिट, हा अँगल आणि हा अँगल, बरोबर आहे. कुठले असणार, व्हर्टिकली अपोजिट. कुठल्या अँगल आला, अँगल डीईसी कॉन्ग्रुएंट आहे कुणाला, अँगल टीईबी ला. कुठल्या प्रकारचा अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल, म्हणजे कसला आहे, विरुद्ध कोन. चला ठीक आहे, कसला कोण आला, हा विरुद्ध कोन आला, बरोबर आहे. आता बघा एक अँगलची पेर झाली, पण हा असताना जो आहे ए बी सी डी हा पॅरलेलोग्राम आहे. म्हणजे याचा अर्थ अपोजिट साइड याच्या पॅरलेल असणार आहे. मग कोणत्या घेतो मी, तर ए बी आणि सी हे देतो, किंवा ए बी आणि सी डी त्या दोन साइड अपोजिट साइड आहेत त्या पॅरलेल असणार आहे, बरोबर आहे. मग आता याचा अर्थ ए बी आणि सी डी जर पॅरलेल असेल आणि त्यांची जर बीसी ही जर ट्रान्सफर म्हणजे ए बी पॅरलेल आहे सीडी ला, याचा अर्थ एटी सुद्धा पॅरलेल असणार आहे सीडी ला. कारण का हे ए बी आणि टी हे तीन पॉइंट कोलिनियर आहे, बरोबर आहे. मग आता जर त्या एटी चा डीसी पॅरलेल आहे आणि बीसी ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर अँगल तयार होतोय बघा. कुठला अँगल, डी सी ई हा अँगल झाला. कुठला, डी सी ई हा अँगल, बरोबर आहे. आणि दुसरा अँगल टी बी ई कोणत्या टाइपचे अँगल आहेत बघा, असा आलेला आहे डायग्राम. मी जरा इथं थोडंसं हे करतो, हा अँगल आणि हा अँगल सांगा का कोणत्या टाइपचा, कोणते, जरा असं उलट करा. हे इथं टी पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे, इथं सी पॉइंट आहे आणि इथं डी पॉइंट आहे, बरोबर आहे. आणि इथं मध्ये बघा कुठला अँगल, डी सी बी आणि टी बी सी हे दोन अँगल कुठलेही झाले, अल्टरनेट अँगल असणार आहे, बरोबर आहे. मग आता नाव चेंज करावं लागेल कारण का मध्ये पॉइंट ई आलेला आहे, म्हणून अँगल डी सी ई कॉन्ग्रुएंट अँगल डी टी बी ई, बरोबर आहे. म्हणजे पहिले हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं आहे. म्हणून मी आता इथं प्रूफ इथून सुरुवात करतो बाळांनो. तिथं प्रूफ आहे की आपण पूर्ण करूया, नंतर पुढे इकडून जाऊया. आता प्रूफ तुम्ही लिहिताना सरळ प्रूफ इथून लिहा, मी समजून देताना उलट देतोय, परंतु लिहिताना इथूनच लिहायचं. तुम्ही उलट हे ते करू नका, मला समजून देताना जरा थोडस हे करावं लागतंय. बघा प्रूफ, सिद्धता. बघा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ काय आहे, पॅरलेलोग्राम. हा काय आहे, पॅरलेलोग्राम. म्हणजे चौकोन ABCD हा काय आहे, समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोन काय आहे, हा समांतरभुज चौकोन. हा जर समांतरभुज चौकोन असेल याचा अर्थ AB पॅरलल असणार आहे DC ला. का तर ह्या अपोजिट साइड्स आहेत. कशा आहेत ह्या, अपोजिट साइड्स, सम्मुख बाजू काय ह्या सम्मुख बाजू. आता AB पॅरलल आहे DC ला, याचा अर्थ BT सुद्धा पॅरलल असणार आहे DC ला. याचा अर्थ का तर का A डॅश
बी डॅश टी हे 3 पॉइंट कोलिनियर असणार आहे. बरोबर आहे, कोलिनियर आहे. बरोबर आहे. आणि ट्रान्सव्हर्सल जे आता इथंच लिहितो ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, छेदिका कोणती घेतली, बीसी. छेदिका कोणती घेतली, बीसी. म्हणून अँगल कुठला आला, डीसीबी. पूर्ण कोण लिहावं, अँगल डीसीबी हा कॉन्ग्रुएंट असणार आहे कुणाला, अँगल टीबीसी ला. टीबीसी ला. कारण हे कसले अँगल आहेत बाळांनो, अल्टरनेट अँगल्स. कसले अँगल आहेत, अल्टरनेट अँगल्स म्हणजे विक्रम कोन. विक्रम कोन. आता नाव चेंज करावं लागेल. अँगल डीसीबी च्या ऐवजी ट्रायंगलचं नाव येण्यासाठी इथं ई पॉइंट मध्ये आलेलं आहे. अँगल डीसीई कॉन्ग्रुएंट अँगल टीबीई. बघा, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग थर्ड इयर बी कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर आहे. इथं कारण लिहूया, कारण बी डॅश ई डॅश सी आणि ह्याला क्रमांक देऊया 1. क्रमांक किती दिला बाळांनो, 1. आता ट्रायंगलची नावं लिहूया. सो इन ट्रायंगल, कुठले ट्रायंगल आहे तिथे बघा, इन ट्रायंगल डीईसी अँड ट्रायंगल टीईबी. आता त्यांनी टीईबी या दोन ट्रायंगल मध्ये एक अँगलचा पेयर इथं दाखवलेला आहे, तो व्हर्टिकली अपोजिट आहे. आणि हा इथं एक आलेला आहे, कुठला अँगल, डीसीई कॉन्ग्रुएंट अँगल टीबीई. बरोबर आहे. कुठून घेतलं हे, फ्रॉम 1 एक वर. बरोबर आहे. आता कारण द्यायची आहे. आता हे हा अँगलचा पेयर कॉन्ग्रुएंट आहे, हाही अँगलचा पेयर कॉन्ग्रुएंट आहे, अँगल डीईसी कॉन्ग्रुएंट अँगल टीईबी. म्हणजे दोन पेयर अँगलचे पेयर कॉन्ग्रुएंट आले. याचा अर्थ हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. बाय विच टेस्ट, बरोबर आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. कुठली कसोटी, कोको समरूपता कसोटी. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, याचा अर्थ त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असणार आहेत, इन प्रोपोर्शन. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आर इन अ प्रोपोर्शन म्हणजे समरूप त्रिकोणाच्या कसल्या बाजू, संगत बाजू या कशा असणार आहेत, प्रमाणात असणार. मग आता तिरका गुणाकार त्याला डीई हे बीई भागाकाराच्या स्वरूपात इकडे आलं, गुणाकाराच्या स्वरूपात म्हणजे डीई गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टी. टी गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टी. अशा रीतीने तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा मग पुढे जाऊया. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 9 आहे बघा. क्वेश्चन नंबर काय घेऊया, 9 घेऊया. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 9. तुम्हाला डायग्राम काढायला वेळ द्यावा. बघा उदाहरण देतो समजून मी. बघा इन ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये पॉइंट डी इज ऑन साइड बीसी सच दॅट बिंदू डी हा बाजू बीसी वरचा असा बिंदू आहे की अँगल बीएसी कॉन्ग्रुएंट अँगल एडीसी. दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिले. कुठले अँगल, अँगल बीएसी कॉन्ग्रुएंट अँगल एडीसी. देन प्रूव्ह दॅट सीए स्क्वेअर, सीए वर्ग बरोबर काय बीडी इंटू सीबी इंटू सीबी इंटू सीबी. सीए स्क्वेअर इक्वल टू सीबी इंटू
CD हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता प्रूव्हचं स्टेटमेंट आहे, हेही आपण जरा उलटच सोडवत जाऊया बाळांनो. बघा उलट सोडवूया. हेही उदाहरण फारसं कठीण आहे असं नाही, पण मुलं थोडेसे घालून जातात. ट्रायंगल सिमिलर दाखवा म्हटलं की तेवढं दाखवायला त्यांना बरं वाटतं, पण आता इथं थोडस बघा काय दाखवायचंय. तर CA वर्ग बरोबर CB गुणिले CD हे दाखवायचं. आता मला सांगाल का हो CA स्क्वेअर म्हणजे काय हो? हा बरोबर आहे, CA गुणिले CA म्हणजे CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CB. मिळालं मागासारखं स्टेटमेंट, या अगोदर सारखं स्टेटमेंट. आता इथं दोन CA आहेत, त्यातला एक CA इकडे घेऊया आणि एक CD इकडे घेऊया. म्हणजे काय आलं बघा आपल्याला काय रेशो मिळाला, CA अपॉन CD इक्वल टू CB अपॉन CA. CA अपॉन CD इक्वल टू CB अपॉन CA मिळाला का? मिळाला. आता न्यूमरेटर वरून एक ट्रायंगल तयार झाला. कुठला ट्रायंगल? ट्रायंगल बघा CA. आता C डबल आलेला आहे, डबल पॉइंट आहे, तो डबल घ्यायचा नाही, एकदाच घ्यायचा. CAB हा ट्रायंगल आला. आणि डिनॉमिनेटर वरून एक ट्रायंगल आला. कुठला? CD. C डबल आलेला आहे, C नाही घ्यायचा, एकदाच घ्यायचा. CD आणि A हे दोन ट्रायंगल सिमिलर असल्याशिवाय हे विधान सिद्ध करता येणार नाही. बरोबर आहे. आता बघूया CAB आणि CDA या दोन ट्रायंगल मध्ये CAB हा ट्रायंगल आणि CDA हा ट्रायंगल. या दोन्ही ट्रायंगलच्या नावामध्ये जर बारकाईने विचार केला तर एक व्हर्टेक्स कॉमन आलेला आहे, एक शिरोबिंदू कॉमन आलाय, सामायिक आहे. कुठला? बरोबर आहे, व्हर्टेक्स C. म्हणजे याचा अर्थ मला सांगितलं तसं कॉमन व्हर्टेक्स जर येत असेल एक तर त्यामध्ये कॉमन अँगल असेल किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग कसा अँगल दिसतोय बघा जरा. बरोबर आहे, कसा अँगल दिसतोय? हा इथला C पॉइंट जवळचा, हा C पॉइंट जवळचा अँगल ह्याही ट्रायंगल मध्ये आला, CAB आला का यामध्ये हा अँगल आला. आता दुसरा CDA, याही ट्रायंगल मध्ये C हा अँगल आला. म्हणजे C अँगल हा दोन्ही मध्ये कसा आहे? बरोबर आहे, कॉमन अँगल आहे. कसा आहे? कॉमन. सिंगल नाव लिहिलं तरी चालेल, अँगल C, कॉन्ग्रुएंट अँगल C. आपल्याला माहिती आहे ईच अँड एव्हरी अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ इटसेल्फ. प्रत्येक कोन हा स्वतःशी एकरूप असतो. बरोबर आहे, म्हणजे अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C. कसा अँगल आहे हा? कॉमन अँगल. कसला आहे? कॉमन अँगल म्हणजे सामायिक कोन. कसा आहे? हा सामायिक कोन आहे. बरोबर आहे. आता दुसरा एक अँगलचा पेअर दिलेला आहे, अँगल BAC. बघा BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC दिलाय ना, म्हणजे तो गिवन आहे. अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC आणि दिस इज अ गिवन. गिवन म्हणजे आता इथं पक्ष म्हणता येणार नाही बाळांनो, मराठीवाल्यांना म्हणावं लागेल दिलेले आहे. दिलेले आहे. आता ट्रायंगलची नावं लिहा. ट्रायंगल CAB, सॉरी इन ट्रायंगल CAB अँड ट्रायंगल, कुठला ट्रायंगल? CDA. या दोन ट्रायंगल मध्ये. बरोबर आहे. आता हे काय आहे तुमचं? बरोबर आहे, काय आहे? प्रूफ, सिद्धता. बरोबर आहे. बघा बघू झालं का? इन ट्रायंगल CAB and triangle CDA, angle BAC कॉन्ग्रुएंट अँगल ADC. बरोबर आहे. हा काय आहे? गिवन आहे. अँगल C हा जो अँगल आहे तो दोन्ही मध्ये कसा आहे? कॉमन अँगल. सो ट्रायंगल CAB सिमिलर ट्रायंगल CDA. by which test? A test of similarity. म्हणजे कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. कुठली कसोटी ही? कोको समरूपता कसोटी. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असणार आहेत? बरोबर आहे, करस्पॉन्डिंग साइड्स
ऑफ अ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन, म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असणार आहेत. समरूप त्रिकोणाच्या कसल्या बाजू आहेत ह्या? संगत बाजू अशा असणार बाळांनो, प्रमाणात असणार. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सीए गुणिले सीए बरोबर सीबी गुणिले सीबी. आता सीए इंटू सीए म्हणजे सीए स्क्वेअर, सीए स्क्वेअर इक्वल टू सीबी इंटू सीबी. अशा रीतीने तुम्ही हे उदाहरण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. जरा थोडस बरोबर होतंय असं मला नाही वाटत, कारण 1 तासापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ तयार करणं अशक्यप्राय गोष्ट आहे बाळांनो. अपलोडिंगला थोडासा त्रास होतोय, वेळ जातोय, डाटा जास्त लागतोय. आता आपण असं करूया, याच्यानंतर एक एक्झाम्पल आहे, ते एक एक्झाम्पल बघूया, पुसू हे. चला आता प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन नंबर तुमचा जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे क्वेश्चन नंबर 12 आहे. ती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, आणि ती ऍक्टिव्हिटी आपण आता इथं सोडवणार आहोत. मला ते आता वेळ दिला पाहिजे तुम्ही, कारण ती ऍक्टिव्हिटी पूर्ण लिहिली पाहिजे मला, आणि नंतर तुम्हाला समजून देता येऊ शकेल. प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 12 बरोबर 12वा क्वेश्चन आहे. मी जरा डायग्राम काढतो बाळांनो. ऍक्च्युली बघा काय म्हणजे मी आता हे करतो.
बघा ऍक्टिव्हिटी मी लिहून काढलेली इथं बघा आता काय दिलेले इन फिगर XY इज पॅरलल टू AC segment XY is parallel to the segment AC if 2x equal to 3bx 2x equal to 3bx and xy equal to 9 xy बरोबर 9 असेल तर AC फाइंड आउट करायचं then find the value of AC to find the value of AC solve the following activity असं म्हटलेले AC ची किंमत काढण्यासाठी तुम्हाला खाली कृती सोडवायला सांगितली आता त्यांनी कृती दिली आहे बघा 2x बरोबर 3bx आता बघा हे bx जे ते 3 शी गुणाकार स्वरूपात आहे ते गुणाकार स्वरूपातलं या डाव्या बाजूला त्यांनी घेतलेले म्हणजे भागाकार स्वरूपात आलेले मग आता इथंही दोन इथंही एक आपण तुम्हाला रेशो मिळाला गुणोत्तर मिळाले मग इथं काय असेल हे 3 जे ते 3 अंशतांनी तसंच असणार आहे बरोबर आणि हे दोन गुणाकाराच्या स्वरूपात आहे डाव्या बाजूला ते भागाकार स्वरूपात आता बाय कॉम्पोनेंडो वापरले कॉम्पोनेंडो मध्ये काय होतं तर ह्या अंशामध्ये छेद मिळवावा लागतो आणि छेद तसा ठेवावा लागतो ax अधिक bx छेद bx बरोबर आहे मग इथं जसं क्रिया केलेली तसंच ax ची किंमत 3 आहे इथं 3 द्यावं लागेल अधिक छेद मिळवावा लागेल 2 छेद तसा ठेवायचा इथं 2 इथं जसा bx छेद तसा ठेवलाय तसा 2 इथंच ठेवावा लागेल इथं 3 आहे अधिक इथं bx मिळवलंय bx ची किंमत 2 आहे म्हणजे इथं 2 लिहावं लागेल आता 3 अधिक 2 म्हणजे किती ax अधिक bx म्हणजे ax ची लांबी आणि bx ची लांबी हे जर दोन रेषाखंड एकत्र जोडले तर काय तयार होतोय बघा कुठला रेषाखंड तयार झाला बरोबर AB हा रेषाखंड तयार झाला म्हणून इथं AB लिहिलेले अपॉन bx तसं झालेलं आहे आता 3 अधिक 2 बरोबर काय येणार आहे बघा 5/2 5/2 बरोबर आहे आता इथं महत्वाचा मुद्दा आहे तिथं दोन ट्रायंगल कुठला ट्रायंगल BCA आणि ट्रायंगल BYX हे दोन्ही ट्रायंगल डायरेक्ट सिमिलर म्हणजे त्यांनी आपल्याला दाखवण्याची गरज नाही पण टेस्ट ओळखायला पाहिजे जरा इथं दोन ट्रायंगलच्या नावामध्ये जर बघितलं बाळांनो इथं एक व्हर्टेक्स कॉमन आलेला आहे कुठला B मग आता या अगोदरच्या सगळ्याच उदाहरणामध्ये बघितलं कॉमन व्हर्टेक्स ज्यावेळी येतो त्यावेळी कसला असतो अँगल कशा प्रकारचे अँगल असू शकतात पहिला एक तर कॉमन अँगल असेल किंवा व्हर्टिकली अपोजिट आता इथं कोणत्या प्रकारचा अँगल असेल बघा तू हा कुठला अँगल असणार आहे तर कॉमन अँगल असणार आहे हा कॉमन अँगल असणार आहे बरोबर आहे दुसरा XY हे पॅरलल आहे AC ला कुणाला XY हे पॅरलल आहे AC ला म्हणजे आणि त्याची जर ट्रान्सव्हर्सल BC जर घेतली तुम्ही तर अँगल BYX हा अँगल आणि अँगल BCA हा अँगल हे दोन्ही अँगल कॉन्व्हर्ट असणार बघा भाऊ हे कोणत्या टाइपचे अँगल आहे जरा विचार करा कोणत्या टाइपचे बरोबर आहे कुठल्या टाइपचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत दोन्ही कोणत्या प्रकारचे अँगल आहेत करस्पॉन्डिंग आहे आता करस्पॉन्डिंग अँगल नेहमी दोन लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन एकरूप असतात संगत कोन कसे असतात एकरूप म्हणजे हे संगत कोन एकरूप याचा अर्थ एक पेअर आला कॉमन अँगलचा आणि एक पेअर आला करस्पॉन्डिंग अँगलचा एक जोडी आली कोणाची सामायिक कोणाची आली आणि दुसरी जोडी आली ती संगत कोणाची आली याचा अर्थ दोन जोड्या वापरल्या म्हणजे टेस्ट कुठली असणार आहे बा बरोबर आहे कुठली ए टेस्ट ऑफ अ सिंग्युलॅरिटी म्हणजे कोको समरूपता कसोटी काय असणार आहे कोको समरूपता कसोटी असणार आहे बरोबर आहे आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत याचा अर्थ त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असणार आहे म्हणून BA म्हणजे पहिला तिसरा घेतला अपॉन BX इथं सुद्धा पहिला तिसरा घेतला BA अपॉन BX म्हणजे पहिला तिसरा बरोबर आहे AC घेतला म्हणजे तिसरा दुसरा अपॉन इथं सुद्धा तिसरा दुसरा अपॉन XY का करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ सिंगल ट्रायंगल समोर त्रिकोणाच्या संगत बाजू असणार आहे आता इथं BA अपॉन BX ची किंमत तुम्हाला मिळालेली कुठे मिळाली बघा त्याला एक क्रमांक घेऊया BA अपॉन BX ची किंमत 5/2 आहे ती कुठे मिळाली 1 मध्ये मिळाली म्हणून इथं त्यांनी म्हटलेले फ्रॉम 1 1 वरून बरोबर आहे म्हणजे इथे किंमत भरावी लागेल 5/2 आता काय करूया बाळा हे 9 भागाकार स्वरूपात आहे उजव्या बाजूला आपल्याला AC ची किंमत काढायची त्या अंशस्थानी म्हणून 9 भागाकार स्वरूपात इकडे आलं गुणाकार स्वरूपात म्हणजे काय येणार आहे इथं मधल्या पायऱ्या करून दाखवतो तुम्हाला 5/9/2 बरोबर AC म्हणजे 9 5 किती आलं
45 भागिले 2 बरोबर AC. आता भाग घालूया. बे एक बे, बे दुने 4, बाकी 0 राहिला, उत्तर भेटले 5. बे दुने 4, बाकी 1 राहिला, दशांश चिन्ह दिले, बे पंच 10 म्हणजे 22.5. AC बरोबर किती असणार आहे? 22.5. अशा रीतीने तुम्ही ही कृती प्रॉब्लेम शीट मधले ऍक्टिव्हिटी नंबर 12 आहे ती सोडवू शकता. आजच्यासाठी धन्यवाद. थांबूया. पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनेल वर व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आजचा पूर्ण अभ्यास तुम्ही करा, अभ्यास करा. उदाहरणं जास्त होत नाहीत, 4 ते 5 उदाहरणं होत आहेत. ती उदाहरणं अगोदर अभ्यासा, एकदा व्हिडिओ बघून अभ्यासा, परत न बघता लिहिता येते का, तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का, ते उदाहरणं समजून घेतल्यानंतर सॉल्व्ह करता येतात का ते बघा आणि लिहा. प्रत्येक विद्यार्थ्यानं ग्रुपवर लिहिलेला भाग अभ्यास करतोय हे पाठवणं आवश्यक आहे. जर पाठवलं तर आमच्यातही ग्रुप येईल, आम्हालाही जास्तीचे उदाहरणं घ्यावी वाटतील, एक्स्ट्राचे एक्झाम्पल तुम्हाला घेता येतील. आजच्यासाठी धन्यवाद. गुड डे. थांबूया.